बंगळुरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। हे दोघे पती पत्नी मूळचे महाराष्ट्रातील आहेत। राकेश खेडेकर असं पतीचं नाव आहे, तर गौरी सांबरेकर असं पत्नीचं नाव आहे। राकेश आणि त्याची पत्नी गौरी ही दोघे मुंबईत राहत होते। महिन्याभरापूर्वीच राकेश आणि गौरी बंगळुरूला राहायला गेले होते। राकेशने 25 मार्चला गौरीची चाकू भोगसून हत्या केली। त्यानंतर तिचा मृतदेह घरातील सुटकेसमध्ये टाकला। त्यानंतर राकेश पळून पुण्याला आला होता। पुण्याला आल्यानंतर राकेशने बुधवारी बंगळुरूतील त्याच्या घरमालकाला फोन केला। यावेळी त्याने पत्नी गौरी हिची हत्या केली असून तिचा मृतदेह फ्लॅटमधील सुटकेसमध्ये असल्याचं सांगितलं। घरमालकाने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली। पुणे पोलिसांच्या पथकाने राकेशला ताब्यात घेतलं। मृत गौरी सांबरेकर ही मूळची साताऱ्याची असून तिने मास मीडियात पदवीपर्यंत शिक्षण घेतलं होतं। ती बंगळुरात नोकरी शोधत होती, तर राकेश हा एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होता। पोलिसांनी पुण्यातून राकेशला ताब्यात घेतलंय। त्यावेळी त्याने झुरळ मारण्याचं औषध प्यायला होता। राकेशवर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राकेशने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री जेवताना या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण झालं। त्यावेळी राकेशला संताप आला आणि त्याचा संयम सुटला। त्यानं किचनमधील सुरी घेऊन गौरीला 2-3 वेळा चाकून भोपसलं। यामध्ये गौरीचा जागीच मृत्यू झाला। राकेश खेडकर याने गौरीच्या हत्येचं नेमकं कारण अद्यापही सांगितलेलं नाही। आमच्या क्षुल्लक कारणावरून भांडण झालं एवढंच तो सांगत आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पुणे पोलीस करत आहे।